सो आज मस्त आमच्या घरात हुरडा पार्टी होणार आहे. होममेड पावभाजी. गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा. आज एक छान पुन्हा एकदा रॅन्डम व्लॉग मी बनवायला सुरुवात केलेली आहे. आज आहे शनिवार आणि आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. सो व्हॅलेंटाईन्स डेला काय काय केलेलं आहे आम्ही सकाळपासून मी तुम्हाला दाखवते. सो काल मी बड्डेला गेलो होतो, तिथे माझ्या आजीने माझ्यासाठी हुरडा आणला होता आणि ही चटणी मी घरी बनवलेली आहे. सो आज मस्त आमच्या घरात हुरडा पार्टी होणार आहे आणि इकडे मी नाश्ता बनवत आहे. तर हा आहे माझा आजचा नाश्ता. नाश्ता म्हणण्यापेक्षा तुम्ही ब्रंच म्हणू शकता. पोळीचे कुटके आहेत, हुरडा, चटणी आणि व्हॅलेंटाईन्स डेचा केक. नाईस प्लेट. तर जसं तुम्हाला माहिती आहे की आमच्या घरात लग्न आहे आणि त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग आमची राहिली होती, ती करायला आज आम्हाला जायचं आहे. माझे मिस्टर आणि आम्ही दोघं चाललेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी. मला पण ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायचं आहे. बरेच कामं आहेत असे छोटे मोठे, सो ते आम्ही करून येऊ. त्यानंतर मग मला डान्स प्रॅक्टिस पण करायची आहे. बाय द वे, हा जो लिप टिंट दिसतोय किती छान चमक दिसते याला. तर हिरोचा मी लावलेला आहे, नवीन घेतलेला होता, सो मला ट्राय करायचं होतं, छान वाटतोय. तर हा आहे माझा आजचा आउटफिट. लेट्स गो, चलो. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे म्हणजे संडे आणि आज आहे महाशिवरात्री. तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सो छान अंघोळ झालेली आहे माझी आणि आता छान साबुदाण्याची खिचडी बनवून मी खाणार आहे. आमच्या घरात माझा एकटीचाच उपवास आहे, या दोघांचा नाही, सो त्यांच्यासाठी वेगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत. सो लहानपणी महाशिवरात्री असताना खिचडी वगैरे खायला सगळ्यात जास्त मजा यायची. म्हणजे महाशिवरात्री म्हणजे इतक्या साऱ्या व्हरायटीज खायला मिळायच्या आणि आम्ही आजूबाजूला राहायचो तर सगळ्यांच्या घरात वेगवेगळं असायचं आणि एकमेकांना भेटून खायचो. इतकं मस्त वाटायचं. आता तसं नाही आहे. खूप दिवस झालं साबुदाण्याची खिचडी मी खाल्ली नाही आहे. सो येस, मजा येणार आहे आज. आणि मंदिरात पण मी जाईल थोड्या वेळाने. आता मला बाकीच्या पण गोष्टी करायच्या आहेत. अगेन डान्स प्रॅक्टिस करायची आहे. सो ती झाल्यानंतर दुपारनंतर बाकीचे कामं आम्ही करायला सुरुवात करू. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि मला दिवसभर ब्लॉग करायला जमलं नाही कारण की खूप दिवस माझा बिझी गेला. सकाळी सगळी कामं झाल्यानंतर डान्स प्रॅक्टिस केली, त्याच्यातच आज खूप वेळ गेला, पण आज पूर्ण प्रॅक्टिस झालेली आहे माझी. सो येस, एक ते महत्त्वाचं काम झालं. आणि दुसरं काम म्हणजे लग्न आहे जसं सांगितलं, तर त्याची थोडीशी शॉपिंग राहिली होती. परत ड्रेस फिटिंग वगैरे करायला न्यायचे होते, तर ते केले. फुटवेअर वगैरे म्हणजे भरपूर गोष्टी असतात तुम्हाला माहितीच. तर ते राहिलेलं जे पेंडिंग काम होतं ते करायला आम्ही गेलो आणि हे सुरूच राहणार. अगदी जाईपर्यंत काय ना काय आठवणार मला आणि सुरू राहणार. तरी बऱ्यापैकी गोष्टी आता झालेल्या आहेत. साधारण आता जे थोडंफार राहिले ते अजून 2-3 दिवस आहेत माझ्याकडे, तेव्हा करेल. म्हणजे आजचा दिवस बऱ्यापैकी बिझी गेला आणि कामं पण झाले भरपूर. सगळ्यात महत्त्वाचं डान्सची पूर्ण प्रॅक्टिस झाली. सो आय एम हॅपी. ॲक्च्युली मार्केटमध्ये आम्ही गेलो होतो, मी ठरवलं होतं तिथे ब्लॉग करेल, पण तिथे मला अजिबात म्हणजे वेळच नाही भेटला. एक तर गर्दी पण फार होती आणि माझ्या लक्षात पण नाही आलं. नंतर लक्षात आलं. जवळपास 3 तास तरी आम्ही बाहेरच असू. तर उद्या मंडे आहे आणि उद्या स्कूल आहे. आता मला उद्याच्या टिफिनची तयारी करायची आहे थोडीशी. सो तुम्हाला मी उद्या भेट. होममेड पावभाजी बघू शकताय तुम्ही. माझी पॅकिंग सुरू झालेली आहे आणि इथे कपडे मी छान जे घालायचे ते बाहेर काढून ठेवलेले आहेत. ही ज्वेलरी आहे, याच्यातली काही काढलेली आहे, काही काढायची आहे अजून, बट सध्या माझ्या रूमचा असा सीन आहे. हॅलो. तर साधारण 2 दिवसानंतर मी व्लॉग करते आणि आताच माझी अंघोळ झाली आहे. मी केस धुतलेले, म्हणजे ॲक्च्युली मी हेअर कलर केला होता घरीच आणि केस धुतलेले आहेत आणि माझी तयारी म्हणजे प्रिपरेशन जी आहे वेडिंगची ती सुरूच आहे कारण आम्हाला 2 दिवसात निघायचं आहे. सो त्याच्यातच मी बिझी होते, त्याच्यामुळे 2 दिवस मी ब्लॉग पण करू नाही शकली आणि आज मी ब्लॉग करत आहे. माझी जी थोडीफार प्रिपरेशन झालेली आहे, थोडंसं पॅकिंग झालेलं आहे. आज मला नेल्स बनवायला पण जायची इच्छा आहे. आत्ता मला अपॉइंटमेंट नाही मिळत आहे. ते लोक बोललेत की संध्याकाळी 7 वाजता या. मला कळत नाही आहे जाऊ की नको जाऊ शकते 7 वाजता जाऊन, म्हणजे 8-8:30 होतील मला येता. सो थोडा विचार करते. ॲक्च्युली मी नेल्स करायला उद्या जाणार होते, पण मला उद्या आणखीन 2-3 कामं आहेत, त्याच्यामुळे मी विचार केला की आजच जर जाऊन आले तर बेटर आहे. म्हणजे उद्या मी थोडीशी फ्री राहील. छोट्या मोठ्या गोष्टी ज्या सुरूच राहतात. माझा जो एक टॉप होता
तर त्याची फिटिंग इतकी प्रॉपर दिसत नव्हती, तर मला परत टेलरकडे जावं लागलं आणि त्याला थोडंसं आणखीन फिटिंग करणार आहे ती. सो ते उद्या मिळणार आहे मला. बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत सर्व, ब्लाऊज वगैरे. ज्वेलरी पण मी विकत आणलेली आणि फायनली मला भेटली. मी इतकी शोधली मला मिळत नव्हती चांगली. ऑनलाईन मला घ्यायची नव्हती यावेळेस. मी विचार केला होता असं जाऊन घेऊया. तरी पण माझं एक मंगळसूत्र मला घ्यायचंय, ते राहिलंय घ्यायचं. सो लेट्स सी, कारण मला इमिटेशन घेऊन जायचंय. ते एकच गोष्ट जी आहे ती राहिली माझी, ती आता बघेल उद्या. जर वेळ भेटला, झालं काम, वेल अँड गुड. अदरवाईज माझ्याकडे आहेच दुसरंवालं, ते घालून जाईल. जो मी हेअर कलर केला ना, मी तो तुम्हाला दाखवते. तुम्हाला माहिती आहे जनरली मी गार्नियरचा, लॉरियलचा हेअर कलर घरीच करते आणि यावेळेस मी हा लॉरियलचा कास्टिंग क्रेम ग्लॉस कलर वापरलेला आहे. बर्गंडी शेड मी घेतलेला आहे. लॉरियलचा जो एक्सेलन्सवाला एक कलर असतो, तर तो पण खूप छान आहे, तो जास्त दिवस टिकतो. बट यावेळेस मी म्हटलं हवाला ट्राय करून बघूयात, हा लावून घे. म्हणजे ऑलरेडी मी ट्राय केलेला आहे तसा, पण मी थोडंसं वेगवेगळं मला आवडतं लावायला. सो मी विचार केला हा लावूयात. आणि फक्त रूट टचअप करते मी मोस्टली, त्याच्यामुळे मी लॉरियल, गार्नियर हे कलर वापरत राहते. आय नो तुम्ही म्हणाल की एवढे कलर आणि हे कलर वापरणं चांगलं नाही, बट मला असं वाटतं म्हणजे एक्सटर्नल केअरचं तर आहेच आहे, पण इंटरनल केअर जास्त महत्त्वाची आहे. आणि एक्सटर्नली तुम्ही ह्या गोष्टी लावल्यानंतर तुम्ही जर शॅम्पू वगैरे चांगला वापरला, त्याचे बेनिफिट्सच होतात. ॲक्च्युली घरी लावायचे हेअर कलर म्हटलं तर मला हेच ऑप्शन बेटर वाटतं. हेना जर लावायची म्हटलं तर सो तो पॅक मी जरूर लावते महिन्यातून एकदा, पण तो असंच म्हणजे हेल्दी हेअरसाठी लावते आजकाल. पण रूट टचअपसाठी मला हेअर कलर करावाच लागतो. लॉरियलचा एक्सेलन्सवाला मला खूप आवडतो. मला एक क्वेश्चन पण कुणीतरी विचारलं होतं कमेंट बॉक्समध्ये, तर म्हणूनच मी इतकं एक्सप्लेन करते तुम्हाला. सो नेल्स डन. बघू शकताय खूप छान असा डार्क पिंक कलर मी केलेला आहे. साडीवर जाईल नाही जाईल, बट मला असं वाटतं की थोडंसं पिंक वाईब येतो आहे मला खूप, आणि इच्छा होत होती हा कलर करायचा. तर इथं मी थोडंसं दागिने घ्यायला आलेली आहे. दागिने म्हणण्यापेक्षा मंगळसूत्र घ्यायला आलेली आहे, जे मी घेतलेलं आहे. लेंथ कमी करून घेते इथे मी. वीक डेला मॉल असा एकदम रिकामा असतो, इतकं छान वाटतं ना फिरायला. तर मला जायचं आहे फॉरएव्हर 52चं कन्सिलर घ्यायला, जे मला सिफोरा टिरामध्ये नाही मिळालं आहे. प्रतिभा. डन विथ माय शॉपिंग. फायनली सगळी शॉपिंग झालेली आहे. म्हणजे काही मेकअपच्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या, ज्या मला तिथूनच जाऊन म्हणजे मॉलमध्ये जाऊनच घेणं जरुरी होतं. सो त्या मी घेतलेल्या आहेत फायनली. आणि हेअर स्ट्रेट मी करून आलेली आहे. पिऊचा पण हेअर वॉश करून आलेली आहे. सो येस, आता फक्त बॅगमध्ये सर्व पॅक करायचं आहे. आमचं उद्याचं रिझर्वेशनच अजून कन्फर्म नाही झालं आहे ट्रेनचं. सो जर ते नाही झालं तर बायकाला मला जावं लागेल. लेट्स सी काय होतं ते. बट येस, नेल्स डन, हेअर डन, फेस शेव करायचा राहिला माझा. दॅट्स इट. खूप कामं असतात यार लग्नाला जायच्या आधी. मला वेकेशनला जाणं परवडतं लग्नाला. नाही म्हणता म्हणता इतकं सारं सामान, इतक्या साऱ्या गोष्टी होतात ना. पॅकिंग करत करत हा आउटफिट मी छान घालून बघितला आहे आणि डान्स पण करून बघितला याच्यावर. सँडल पण घातलेले आहेत. सो दॅट सगळं येतं आहे का, जमतं आहे का. दम लागला मला, कारण मी डान्स प्रॅक्टिस केली आहे. बट अजून एक गोष्ट मला वाटते की इथे बेल्ट लावलं तर कसं दिसेल. बेल्ट लावल्यावर हे काही असं दिसते. बेल्ट लावल्यावर पण छानच वाटते, माझा अंदाज आहे. एकदा ट्राय करून बघायला पाहिजे कशात जास्त छान दिसते. लेट्स सी. ट्राय करा. आधी ट्राय केलं तर होतं ना.
ट्रेनचं रिझर्वेशन काही भेटलं नाही, म्हणजे वेटिंग लिस्ट होती तर ते काही झालं नाही. फायनली आम्ही चाललो आहे बाय कार. आणि ठीक आहे, कारनी तसंही सोपं पडतं. थोडंसं यांना येताना थोडंसं हे होईल, बट स्टील ओके, आम्हाला जाताना चांगलं आहे. सो फायनली कारने आम्ही चाललेलो आहोत. आणि पॅकिंग खूप पटापट. पहिला विचार केला उद्या 10 वाजता रात्री जायचं आहे तर थोडासा आराम होता, पण आता उद्या सकाळी जायचं आहे 6 वाजता किंवा 6:30पर्यंत, तर खूप पटापट करावं लागणार आहे. तर हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि ऑफकोर्स लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. टाटा, बाय बाय.